राम राम मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ। तर गावाकडची सुंदर अशी सकाळ झालेली आहे। सगळी काही पारुशी जी कामं आहेत तर ती सगळी कामं आवरली आहेत आणि सगळ्यात पहिलं काम म्हणजे चहा। कारण चहा प्यायल्याशिवाय आपल्याला काही कामाला एनर्जी येणार नाही। त्याच्यामुळे इकडं गरमागरम चहा चालू आहे। तर आता छानपैकी इकडं गरमागरम आधी सगळ्यात आधी चहा मी घेते, चैतूला देते, नंतर त्यांना देते आणि या तुम्ही पण सर्वांनी चहा पिण्यासाठी या। तर मस्त असं आपल्या घरच्याच म्हशीच्या दुधाचा हा चहा इकडं मी बनवलेला आहे आणि त्याचबरोबर आज ना चहासोबत बिस्किट पण आहेत। तसं बघायला गेलं तर दररोज काय चहा बिस्किट काय मी खात नाही, पण कधीमधी का नाही जर खायची इच्छा वाटली तर नक्की चहा बिस्किट खाणार। तर बघा आता आज आम्हाला बेत करायचा होता चिकन बिर्याणीचा। तसं तर बघायला गेलं तर दररोज का नाही आपण वेगवेगळ्या पालेभाज्या खातो, काही ना काही असतं, भाजीपाला सगळं काही असतं, पण कधीतरी चिकन म्हणा, चिकन बिर्याणी खाणं, चिकनची बिर्याणी अशी लहर येतेच आपल्याला खाण्यासाठी। तर तशीच आज चिकन बिर्याणी खाण्याची लहर इकडं चैतूला आणि मला आलेली आहे। तर मग रात्री करण्याऐवजी आम्ही काय केलं, सकाळीच चला म्हणलं करून घेऊया। तर इकडं तोपर्यंत ना गावामध्ये तर काही चिकन दिवसा तर भेटत नाही बघा, कारण 5च्या पुढूनच चिकन गावामध्ये भेटतं। तर त्याच्यामुळे ना मुरुडवरूनच वडिलांनी येताना चिकन घेऊन आले होते। तर इकडं तोपर्यंत आता तांदूळ शिजण्यासाठी मी इकडं आदण ठेवलं होतं। त्याचबरोबर इकडं आता थोडंसं दही काढून घ्यावं। आता हे आपल्या घरचं दही असल्यामुळं का नाही घट्ट अशी साय आलेली आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तर इतकी घट्ट साय येते का नाही, बघा तुम्ही स्वतः किती छान असं इकडं दही आपलं झालेलं आहे। आणि मग जितकं आपल्याला चिकनला लावायचं का नाही तर तितकं दही मी काढून घेते। तर आता जास्त वाटी भरून पण घेणार नाही, थोडंच घेणार आहे, कारण जास्त पुन्हा आंबटपणा येईल त्याच्यासाठी। तर एवढंच मी दही इकडं काढून घेतलं आणि चला मग आता सुरुवात करूया। तर तोपर्यंत बघा इकडं माझे वडील आले होते आणि त्यांनी आणलं होतं चिकन। आता इकडं चालू होती माझी बिर्याणीची तयारी। तर इकडं तांदूळ घेतलं होतं, चिकन पण घेतलं होतं। आता इकडं तोपर्यंत आलं आधण। तर मग याच्यामध्ये काय केलं, पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेच याच्यामध्ये मी टाकून घेतलं तांदूळ। मग तांदूळ का नाही थोडंसं कच्चं असं शिजून घेणार बिर्याणी करायची। बिर्याणीचे प्रकार का नाही म्हणजे वेगवेगळे, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे, पण माझी का नाही नेमकी साधी बिर्याणी पण नाही, नेमकी दम बिर्याणी पण नाही। मला जशी जमते का नाही तशी मी दम बिर्याणीचाच प्रकार आहे, पण एक वेगळ्या पद्धतीनं मी करते बरं काय। आता इकडं चिकन सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि इकडं आता आलं होतं बघा, इकडं सगळं तांदूळ एकदम मिक्स करून घेतलं आणि ह्याला थोडंसं अर्ध तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे का नाही आपली बिर्याणी झटपट तयार होते। तर आता इकडं आपला भात शिजला होता, तर इकडं मी चाळणीत टाकून घेतला। आणि तोपर्यंत इकडे चिकनला सगळे काही मसाले लावून घेतले। बघा बिर्याणी करायच्या आधी 10-15 मिनटं मसाले लावून घेतले का नाही छानपैकी चिकनमध्ये मुरते आणि चिकन पण एकदम टेस्टी चवदार आणि त्याला मीठ पण छान प्रकारे लागतं। त्याचबरोबर इकडे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळी कट करून घेतले, खडे मसाले घेतले आणि अशा प्रकारे इकडं बिर्याणीची तयारी चालू होती। तर आता तेल टाकलं, सर्वात आधी खडे मसाले त्याच्यात टाकून घेतले, मिरच्या तुकडे करून टाकून घेतले। आता आपल्याला जसं तिखट पाहिजे तसं टाकायचं बरं का। आता मग मला इकडे एवढंच तिखट करायचं तर मी एवढं मिरचं टाकलं, तुम्ही 40 तुम्ही कसं पण टाकू शकता। तर लगेच कांदा टाकून घेतला, कांदा मस्त छान बिर्याणी पण आपली तयार झाली। आणि मग काय अशा प्रकारे जेवण करायला पण घेतलं आणि जो मधला काही बिर्याणीचा व्हिडिओ राहिला करायचा का नाही तो मोबाईल धरण्यासाठी कोड नंबर त्याच्यामध्ये राहिला। तर अशा प्रकारे इकडे बिर्याणी ती आमची खायची झाली। मग आता खाल्ली, सकाळी तर खाल्ली, आणखीन संध्याकाळी पण बिर्याणी उरली। मग त्याचं काय बनवलं मी,
अंडे आणले, अंडे उकडले आणि अंडे मसाल्यामध्ये परतले आणि त्याच बिर्याणीमध्ये टाकले आणि अशा प्रकारे बिर्याणी आम्ही रात्री पण खाल्ली. तर असा आजचा संपूर्ण दिवस चिकन बिर्याणीमध्ये आणि अंडा बिर्याणीमध्ये गेला आमचा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्की छान अशी कमेंट करा. चला तर मग भेटू ताई पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. या सर्वांनी जेवण करायला. तर असं होतं आजचं रात्रीचं जेवण. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ?